लोकसभा निवडणूक आणि पवार विखे यांच्यातील राजकीय वाद हे समीकरण राज्याच्या परिचयाचं झालंय। यावर्षीची निवडणूकही त्याला अपवाद ठरलेली नाही। 1991 पासून सुरू झालेला पवार विखे यांच्यातला राजकीय संघर्षाचा वाद पुन्हा एकदा दिसून येतोय। राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला। नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर तोफ डागून पुन्हा एकदा जुन्या लढाईचं रणशिंग फुंकलंय। या जुन्या लढाईची सुरुवात 1991 मध्ये झाली होती। राधाकृष्ण विखे पाटलांचे वडील स्वर्गीय बाळासाहेब विखे यांना काँग्रेसनं उमेदवारी नाकारली होती। परिणामी 1991च्या निवडणुकीत बाळासाहेब विखेंनी काँग्रेसच्या विरोधात बंड करून निवडणूक लढवली होती। त्यावेळी शरद पवार यांच्या सांगण्यावरून नगर दक्षिणमधून यशवंतराव गडाख यांना उमेदवारी देण्यात आली होती। हाच धागा पकडत विखे पाटील यांनी शरद पवारांनी आतापर्यंत नगर जिल्ह्यात भांडणं लावून राजकीय पोळी भाजल्याचा आरोप केलाय। म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या संदर्भामध्ये ते अजूनही ज्येष्ठ नेते म्हणजे आदरणच करा म्हणतो, परंतु या जिल्ह्याचं सगळ्यात जास्त नुकसान केलं असेल शरद पवार साहेब, आणि त्याचं उत्तर आम्ही एकूणच दिलं। आता निवडणूक पवारांच्या भूमिकेच्या विरोधात आमची भूमिका नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील 1991ची निवडणूक राज्यात प्रचंड गाजली होती। शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांनी बाळासाहेब विखे पाटलांचं चारित्र्य हनन केल्याचा आरोप करण्यात आला होता। प्रचाराच्या भाषणात शरद पवारांनी जळजळीत टीका केली होती। उत्तरेतील जित्रावं म्हणजेच जनावरं दक्षिणेत येतील, पैसे देतील, सायकल देतील, सायकली आणि पैसे घ्या, पण मतं काँग्रेसच्याच उमेदवाराला द्या असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं। त्यावरून आचारसंहिता भंग झाला। सायकल हे बाळासाहेब विखे पाटलांचं निवडणूक चिन्ह होतं। परिणामी गडाख आणि शरद पवारांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल करण्यात आला होता। त्यावेळी कोर्टानं गडाख यांना 6 वर्षांसाठी निवडणूक बंदी घातली होती, तर शरद पवारांवर ठपका ठेवत नोटीस काढली। पण त्यावेळी शरद पवारांची राजकीय अपात्रता टळली होती। मात्र तेव्हापासून पवार विरुद्ध विखे हा संघर्ष सुरू झाला। तर राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पलटवार करण्यात आला। तुमच्या झालेल्या नुकसानीला दुरुस्त करण्यासाठी सुद्धा पवार लागतात, आणि तुम्ही पवारांच्यावरती टीका करता की जिल्ह्याचं त्यांनी वाटोळ केलं। अत्यंत चुकीच्या पद्धतीनं पालकमंत्री महोदय आपण या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। मी त्याचा जाहीरपणाने निषेध करतो। नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे विरुद्ध सारे हे समीकरण नेहमी पाहायला मिळतं। या निवडणुकीत देखील विखेंची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केलाय। त्या कोंडीतून विखे पाटील कसे बाहेर पडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। एकंदरीतच पवार विरुद्ध विखे हा वाद आता 4थ्या पिढीत देखील थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये। साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, नगर।